मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते इंग्लंडवरून आणण्यात आलेली वाघनखं आणि शिवकालीन शस्त्र संग्रहालय यांचे उद्घाटन होणार आहे। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय उद्घाटन, त्यानंतर नवीन शासकीय विश्रामगृह उद्घाटन आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात शिवशस्त्र शौर्यगाथा हा कार्यक्रम होणार आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते इंग्लंडवरून आणण्यात आलेली वाघनखं आणि शिवकालीन शस्त्र संग्रहालय यांचं उद्घाटन होणार आहे। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय उद्घाटन, त्यानंतर नवीन शासकीय विश्रामगृह उद्घाटन आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात शिवशस्त्र शौर्यगाथा हा कार्यक्रम होणार आहे। तर साताऱ्यात आज शिवकालीन शस्त्र संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे। इंग्लंडवरून आणलेली वाघनखं ही नागरिकांना आता पाहता येणार आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यामध्ये शिवशस्त्र शौर्यगाथा कार्यक्रमांचं आयोजन होत आहे। तर आता साताऱ्यामध्ये आज शिवकालीन शस्त्र संग्रहालयाचं उद्घाटन असल्यामुळे इंग्लंडवरून आणलेली वाघनखं आता नागरिकांना पाहता येणार आहेत। शिवप्रेमींसाठी अगदी आनंदाची बातमी आहे। इंग्लंडवरून आणलेली वाघनखं आता नागरिकांना पाहता येणार आहेत।